मित्रांनो, आज हा व्हिडिओ कॉमेडीचा नाहीये, परंतु सतर्कतेचा आहे. आपण किती सतर्क राहायला पाहिजे याबद्दल व्हिडिओ आहे. तर चला बघूयात व्हिडिओ. थोडं वाईट वाटेल, तर थोडं मला पण समजून घ्या. व्हिडिओ हा सतर्कतेचा आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. हे बघा, काही थोड्याशा पैशांसाठी त्याच्यावर फरची टाकून त्याला मारून टाकले. किती मूर्खाचा बाजार म्हणावायला. काहीतरी अक्कल आहे का थोडी तरी? तर फरची ठेवून ठेवली त्यानं, त्याचा मोबाईल घेऊन निघून चालला. म्हणजे थोड्याशा पैशांसाठी, थोड्याशा मोबाईल म्हणजे अशा गोष्टींसाठी कोणाचा जीव घेणं किती पट योग्य आहे ते तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. हे बघा, हे लेकरू आहे, चाललंय, एकटं चाललंय आणि कुत्र्याने त्याला घेरलंय. बघा, तिथे सतर्क राहायला पाहिजे. आई वडिलांनी लेकराला एकट्याला बाहेर नाही पाठवलं पाहिजे. तो जो मुलगा असला नसता ना, तर आज खूप वाईट घटना घडली असती. खूप योग्य वेळी तो मुलगा आलेला आहे आणि त्या मुलाला वाचवलं. अशी माणसं खूप कमी भेटतात जगामध्ये. अरे देवा. गाडी रिव्हर्स घेताना लेकराच्या अंगावर गाडी घातली. त्याला कळलंच नाही की त्याच्या पाठीमागे लेकरू आहे त्या गाडीच्या पाठीमागे. खूप वाईट घटना आहे बरं ही. सतर्क राहणं खूप गरजेचं आहे मित्रांनो. ही खूप वाईट घटना आहे. हे बघा, या हरामखोरानं त्या एका मुलाला बुडू मारलंय. जोपर्यंत मरत नाही का तोपर्यंत बुडू मारलंय. नखासा म्हणून गाव आहे कुठेतरी, त्या ठिकाणची घटना आहे ही. एवढी क्रूरता येते कुठून? त्याच्यामुळे तुमचा मुलगा असो, मुलगी असो, कुणासोबत चाललाय, कुणासोबत पळतोय का, त्याच्यासोबतचे मित्र बरोबर आहेत का, वाईट आहेत का, या गोष्टीकडे सुद्धा लक्ष देणं फार महत्वाचं आहे. म्हणून हा व्हिडिओ सतर्कतेसाठी बनवत आहे. जर तुम्हाला वाईट वाटत असेल मित्रांनो, कमेंट करून नक्की सांगा वाईट वाटतं. परत असे व्हिडिओ नाही बनवणार. परंतु हे व्हिडिओ बनवणं फार गरजेचे आहे. मला असं वाटतं वैयक्तिक बरं का. कारण वैयक्तिक तुमचे असो का माझे असो, शेवटी मुलं असतात आणि असे खानडे विचाराची मुलं जे असतात का, हेच चांगल्या मुलांना असं मारून टाकतात. बघा किती वाईट प्रसंग आहे. मरेपर्यंत त्याला सोडलं नाही त्याला, त्या हरामखोरानं. शेवटी मेलाय तो मुलगा, तो बघा बाजूला मेला तो. एवढी क्रूरता येते कशी? यांच्या आई वडिलांचे शिकवण किती पट बरोबर आहेत हे तुम्ही कमेंट करून नक्की सांगा यार. मला तरी वाटते थर्ड क्लास कॅटेगरीचे संस्कार असतील त्या मुलावर, थर्ड क्लास कॅटेगरीचे. खूप बेकार घटना आहे. आता निघून पण चालला बघा तो. क्षणात क्षणात त्या लेकराला बघा किती मोठी घटना झाली. क्षणातच तो घरातून निघला आणि त्या लगेच एका गाडीवाल्यानं उडवलं. रस्त्यावरती जर रोडवरती जर तुमचं घर असेल मित्रांनो, तर थोडीशी काळजी घ्या. लेकरांना गेटच्या मध्येच खेळू द्यायचा. खूप वाईट घटना आहे ही. गनिमत तो लेकरू वाचलाय. बघा त्याला चालता पण येत नाहीये.